तर सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. तर आपण अल्कोहोल फिनॉल इथर हा टॉपिक आपण बघत आहे. तर त्यामध्ये गेल्या लेक्चरला आपण काय पाहिलं होतं की जे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल आहे हा पॉईंट आपण बघत आहे. तर त्यामध्ये आपण जे लॅबोरेटरी टेस्ट आहेत ते आपण डिस्कस केलं होतं. तर त्यामध्ये पहिली टेस्ट होती लिटमस टेस्ट विथ लिटमस पेपर, सेकंड आहे रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स आणि तिसरी टेस्ट आपण बघितली होती ल्युकास रिएजंट. बरोबर आहे का. आता हे जे ल्युकास रिएजंट काय होतं रे आपण डिस्कस केलं होतं गेल्या वेळेस. बघा ल्युकास रिएजंट्स कोणाला बनायचं ल्युकास रिएजंट्स. तर आपण एक रिॲक्शन वापरली होती गेल्या वेळेस, तुम्हाला आठवत असेल अल्कोहोल प्लस HCl कॉन्सन्ट्रेटेड HCl इट इज अल्कोहोल अनहायड्रस ZnCl2. बरोबर आहे का. तर कशी रिॲक्शन होते रे. तर यामध्ये हा वॉटर रिमूव्ह व्हायचा आणि काय मिळत होतं RCl प्लस H2. तर अशी रिॲक्शन आहे. आता यामध्ये ल्युकास रिएजंट कोणाला म्हणायचं रे. इट इज अ मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2. या मिक्सचरला काय म्हणायचं ल्युकास रिएजंट असं म्हणायचं. हे लक्षात ठेवा. हे जे मिक्सचर आहे कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस झिंक क्लोराइड्स या मिक्सचरला ल्युकास रिएजंट असं म्हणायचं. आणि ते परत आपण वापरलं होतं कशासाठी रे. म्हणजे प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अल्कोहोल आहे त्या तिघांमध्ये डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण त्याचा वापर केला होता. बरोबर आहे का. हा पॉईंट आपण गेल्या वेळेस घेतला होता. ओके. आता पुढचा पॉईंट बघूया आपण. ओके. आता हे जे अल्कोहोल आहे अल्कोहोलमध्ये दोन टाईपचं बॉन्ड ब्रेक होत असतं. तर कोणते दोन टाईप आहेत बघा. नंबर 1 आहे यामध्ये आणि नंबर 2 दोन्ही डिस्कस करूया आपण. ओके. नंबर 1 आहे की OH बाउंड ब्रेक होतं. O आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मधला. आणि दुसरा आहे अल्काइल ग्रुप आणि OHच्या मधला. अशा दोन प्रकारे अल्कोहोलमध्ये बाउंड ब्रेक होत असतं. हे कधी बाउंड ब्रेक होतं रे असं बघा. वेन अल्कोहोल behave as nucleophiles then OH bound किंवा असं म्हणूया OH bound cleavage is possible. ओके. तर हा बॉन्ड कधी ब्रेक होतो रे. याच्यावर निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह चार्ज येतो. तर O आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मधला बॉन्ड कधी ब्रेक होतं ज्यावेळेस वेन अल्कोहोल बिहेव ॲज न्यूक्लिओफाइल्स. ज्यावेळेस अल्कोहोल न्यूक्लिओफाइल म्हणून बिहेव करत असेल तर त्यावेळेस काय होतं ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मधला बॉन्ड ब्रेक होतो. बरोबर आहे का. आणि हा जो पार्ट आहे याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे हा कुणासारखं बिहेव करतो रे ॲज ए न्यूक्लिओफाइल सारखं बिहेव करतो. बरोबर आहे का. न्यूक्लिओफाइल्स हा पहिला पॉईंट. आता अल्काइल ग्रुप आणि ऑक्सिजनच्या मधला बॉन्ड कधी ब्रेक होतं तो बघूया आपण. वेन अल्कोहोल बिहेव ॲज इलेक्ट्रोफाइल्स देन ROH बॉन्ड क्लिवेज इज पॉसिबल. तर काय होतं अल्काइल ग्रुप आणि ऑक्सिजनच्या मध्ये बॉन्ड कधी ब्रेक होतं रे. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि हा निगेटिव्ह. कधी होतं रे ज्यावेळेस अल्कोहोल कोणासारखं बिहेव करेल इलेक्ट्रोफाइल सारखं बिहेव करेल त्यावेळेस काय होतं अल्काइल ग्रुप आणि OH मधला बॉन्ड क्लिवेज होतं ब्रेक होतं. बरोबर आहे का. म्हणजे हा जो पार्ट आहे अल्कोहोल तो कोणासारखं बिहेव करत आहे इलेक्ट्रोफाइल सारखं बिहेव करत आहे. त्यावेळेस या दोघांमधला बॉन्ड ब्रेक होतं. ज्यावेळेस अल्कोहोल न्यूक्लिओफाइल सारखं बिहेव करतोय निगेटिव्ह चार्ज आहे न्यूक्लिओफाइल्स त्यावेळेस काय होतं
ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मधलं बॉन्ड ब्रेक होतं. तर अशा प्रकारे जे अल्कोहोल आहे त्यामध्ये 2 टाईपचं बॉन्ड ब्रेक होतं. एक आहे बिटवीन अल्कोहोल अँड OH, अल्काइल ग्रुप आणि OH, आणि दुसरा आहे बिटवीन अल्काइल ग्रुप ऑक्सिजन आणि हायड्रोजन्स, या दोघांमधला बॉन्ड ब्रेक होत असतं. बरं आहे का? तर हा कोणाचं काम करत आहे या ठिकाणी? न्यूक्लियोफाइल्स, आणि या ठिकाणी इलेक्ट्रोफाइलचं काम करत आहे. न्यूक्लियोफाइलचं काय काम असते? न्यूक्लियोफाइल कोणाकडे अट्रॅक्शन होतं? पॉझिटिव्ह चार्जकडे, आणि इलेक्ट्रोफाइल कोणाकडे अट्रॅक्शन करतं? निगेटिव्ह चार्जकडे, म्हणजे अपोजिट अट्रॅक्शन असतं दोघांचं. हे पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा पॉईंट घेऊया आपण यामध्ये. ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ अल्कोहोल. ओके, आता या ठिकाणी आपण बघूया की जे ॲसिडिक स्ट्रेंथ आहे अल्कोहोलची, जी ॲसिडिक स्ट्रेंथ आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. बरोबर आहे का? अल्कोहोल आर वीक ॲसिड. बरोबर आहे का? आपल्याला माहित आहे की जो अल्कोहोल आहे तो कसा आहे रे? वीक ॲसिड आहे. आता कसं बघितलं आपण वीक ॲसिड आहे? तर गेल्या वेळेस आपण एक टेस्ट केली होती, रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स. ज्यावेळेस अल्कोहोलचे आपण ॲक्टिव्ह मेटलवर रिॲक्शन केले त्यावेळेस काय झालं? हायड्रोजन गॅस त्यातून बाहेर पडलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस अल्कोहोल H+ रिलीज करतोय याचा अर्थ आहे की तो ॲसिडिकचं नेचर आहे, ॲसिडिक नेचर आहे अल्कोहोलचं. आणि आपण एक थिअरी बघितली, ब्रॉन्स्टेड लोरी थिअरी. हे जे 2 सायंटिस्ट आहेत त्यांनी ॲसिडबद्दल थिअरी, ॲसिड आणि बेसबद्दल थिअरी मांडलेली आहे. तर ते काय म्हणतात? ज्यावेळेस एखादा सबस्टन्स H+ देतो त्यावेळेस तो ॲसिड असतो, आणि ज्यावेळेस एखादा सबस्टन्स OH देतो त्यावेळेस तो बेस असतो. ओके, तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की अल्कोहोलमध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल असे 3 टाईपचे अल्कोहोल आहेत. तर त्या तिघांमध्ये कुणाचं ॲसिडिक नेचर जास्त आहे आणि कुणाचं कमी आहे ते बघायचं आहे आपल्याला. तर बघूया आपण. नंबर 1, हा प्रायमरी अल्कोहोल आहे, हा सेकंडरी अल्कोहोल आहे, आणि हा कसा आहे रे? टर्शियरी अल्कोहोल आहे. इट इज अ प्रायमरी अल्कोहोल्स. हा कोण आहे? सेकंडरी अल्कोहोल आहे, आणि हा कोण आहे रे? इट इज अ टर्शियरी अल्कोहोल. आता या तिघांमध्ये कोण जास्त ॲसिडिक आहे आणि कोण कमी ॲसिडिक आहे हे आपल्याला बघायचं आहे. ओके, ओके, तर कोण यामध्ये जास्त ॲसिडिक आहे? तर यामध्ये आहे प्रायमरी ॲसिड अल्कोहोल इज ग्रेटर दॅन सेकंडरी विच इज ग्रेटर दॅन टर्शियरी. तर या तिघांमध्ये जो प्रायमरी अल्कोहोल आहे तो कसा आहे? मोर ॲसिडिक आहे, आणि जो टर्शियरी अल्कोहोल आहे तो कसा आहे? लेस ॲसिडिक आहे. आता काय रिझन आहे का प्रायमरी अल्कोहोल मोर ॲसिडिक आहे? हे आपल्याला रिझन बघायचं आहे. तर बघूया आपण, ते डिस्कस करूया. बघूया आपण, इथे घेऊया एक्झाम्पल्स. ओके, सुरुवातीला आपण प्रायमरी अल्कोहोलचं डिस्कस करूया. प्रायमरी अल्कोहोल्स. ओके ओके, तर हा कोण आहे रे? प्रायमरी अल्कोहोल आहे. इट इज अ प्रायमरी अल्कोहोल्स. आता प्रायमरी अल्कोहोल कसा आहे? मोर ॲसिडिक आहे असं म्हटलेलं आहे आपण. का मोर ॲसिडिक आहे? तर बघा काय होतं यामध्ये. आपल्याला माहिती आहे की एखादा सबस्टन्स ॲसिडिक कधी असं? ज्यावेळेस तो H+ डोनेट करतो त्यावेळेस तो ॲसिडिक असं. आता यामध्ये काय होतं? हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, हायड्रोजन कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्या दोघांच्यामध्ये एक बाउंड आहे. पण हा जो कार्बन आहे त्याला कोण अटॅच आहे या बाजूला? अल्काइल ग्रुप अटॅच आहे. नीट लक्ष द्या. तर हा अल्काइल ग्रुप अटॅच आहे. तर हा जो अल्काइल ग्रुप आहे तो काय कसा आहे? प्लस I इफेक्ट दाखवतो, प्लस I इफेक्ट.
म्हणजे तो काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो. कुणाला, ऑक्सिजनला. ओके, आता दोन टाईपचे इफेक्ट आहे हे लक्षात ठेवा. एक आहे प्लस आय इफेक्ट आणि दुसरा आहे मायनस आय इफेक्ट. आता प्लस आय इफेक्ट म्हणजे काय असं रे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणायचं त्याला. आणि मायनस आय इफेक्ट म्हणजे काय असं, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट्स. आता प्लस आय इफेक्ट म्हणजे काय असं, तर असे काही ग्रुप अटॅच असतात कार्बन चेनला की ते ग्रुप काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. त्या ग्रुपला म्हणायचं प्लस आय इफेक्ट्स, त्याला प्लस आय इफेक्ट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल अल्काइल ग्रुप. आता हे जे अल्काइल ग्रुप आहे हे कशा आहेत, प्लस आय इफेक्ट शो करतात. म्हणजे ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात ज्या कार्बनला ते अटॅच आहे त्या ठिकाणी. आणि मायनस आय इफेक्टचं एक्झाम्पल एखादं घेऊया. फॉर एक्झाम्पल हॅलोजन्स, समजा Cl, हे काय करतात, मायनस आय इफेक्ट दाखवतात कारण ते काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात. बरं आहे का. बघा एक्झाम्पल घेऊया आपण यामध्ये. हे पहिले एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. हे दुसरे एक्झाम्पल आहे. आता यामध्ये बघा, हा जो अल्काइल ग्रुप आहे तो काय करतो, इलेक्ट्रॉन देतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो ऑक्सिजनला म्हणजे कार्बनला आणि मग ऑक्सिजन घेतो. म्हणजे या ठिकाणी हा जो अल्काइल ग्रुप आहे तो काय करत आहे, प्लस आय इफेक्ट दाखवत आहे. आता हा जो हॅलोजन आहे तो काय करतो रे, इलेक्ट्रॉन घेत आहे. या कार्बन चेनकडून काय करत आहे, इलेक्ट्रॉन घेत आहे. त्यामुळे या ठिकाणी मायनस आय इफेक्ट आहे. या ठिकाणी कोणता आहे, प्लस आय इफेक्ट आहे. प्लस आय इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करतं ग्रुप, मायनस आय इफेक्ट म्हणजे ग्रुप काय करतं, इलेक्ट्रॉन घेतात. ओके, तर हे पॉईंट लक्षात ठेवा. तर यामध्ये काय होतं, हा जो अल्काइल ग्रुप आहे त्या ठिकाणी काय होतं, प्लस आय इफेक्ट दाखवतो म्हणजे हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो. आता एक तर जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे तो अनस्टेबल आहे. बरं आहे का, त्याला पॉझिटिव्ह चार्जची गरज आहे. आणि त्यातून अल्काइल ग्रुप काय करतं, अजून इलेक्ट्रॉन डोनेट करतं. त्यामुळे हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरचा जो चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज, तो वाढतो, डेन्सिटी इलेक्ट्रॉनची वाढते. त्यामुळे हा जो ऑक्सिजन आहे खूप अनस्टेबल होतो आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे त्याला पॉझिटिव्ह चार्जची गरज आहे. त्यामुळे हायड्रोजनला तो सोडत नाही सहजासहजी. बरं आहे का, म्हणजे हा जो हायड्रोजन आहे हा इझिली ब्रेक होत नाही, फास्ट ब्रेक होत नाही, तो स्लो ब्रेक होतो. का, कारण की ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि त्याला पॉझिटिव्ह चार्जची गरज आहे. त्यामुळे तो हायड्रोजनला काय करतं, स्वतःकडे अट्रॅक्ट करतं, ब्रेक करत नाही सहजासहजी, म्हणजे स्लो ब्रेक होतं. हे कोणामध्ये होतं, प्रायमरी अल्कोहोलमध्ये. नंबर 1. आता सेकंडरी अल्कोहोलचा आपण विचार करूया. ओके, तर हा कोण आहे रे, इट इज अ सेकंडरी अल्कोहोल. आता सेकंडरी अल्कोहोलमध्ये दोन अल्काइल ग्रुप आहेत. हे दोन्ही अल्काइल ग्रुप काय करतात, प्लस आय इफेक्ट दाखवतो. हा एक दाखवतो आणि हा पण दाखवतो. म्हणजे दोन अल्काइल ग्रुप आहेत आणि दोघं काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. आणि ऑलरेडी ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, ऑलरेडी आहे. त्यातून हे दोन अल्काइल ग्रुप जे आहेत हे इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं जो ऑक्सिजनवरची इलेक्ट्रो डेन्सिटी आहे, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे ते खूप वाढते. त्यामुळे ऑक्सिजन खूप अनस्टेबल होतो आणि त्यामुळे तो हायड्रोजनला रिलीज करत नाही. खूप डिफिकल्ट आहे प्रायमरीपेक्षा. कारण प्रायमरीमध्ये एकच अल्काइल ग्रुप आहे. या ठिकाणी दोन अल्काइल ग्रुप आहेत आणि दोघं पण इलेक्ट्रॉन देत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनवरची डेन्सिटी, इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप वाढत आहे. त्यामुळे खूप अनस्टेबल होतो आणि त्याला पॉझिटिव्ह चार्जची खूप गरज आहे. त्यामुळे तो H+ सोडत नाही. बरोबर आहे का, इझिली सोडत नाही. तर हे झालं सेकंडरीमध्ये. टर्शरीमध्ये काय कंडिशन आहे बघा. तर हा टर्शरी अल्कोहोल आहे. आता टर्शरी अल्कोहोलमध्ये 3 अल्काइल ग्रुप आहेत आणि तिन्ही अल्काइल ग्रुप काय करतात, प्लस आय इफेक्ट दाखवतात. म्हणजे 3 अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतात. म्हणजे इमॅजिन करा, हे 3 अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करत आहेत.
म्हणजे हे जे ऑक्सिजनवरची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती किती वाढेल, बरोबर आहे, खूप वाढेल इलेक्ट्रॉनची डेन्सिटी. त्यामुळे हा जो ऑक्सिजन आहे खूप अनस्टेबल असेल आणि त्याला पॉझिटिव्ह चार्जची खूप गरज असेल. त्यामुळे तो H+ला सोडणार नाही सहजासहजी, खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे या तिघांमध्ये जर बघितलं आपण तर H+ डोनेट करायला कोणाला सोपं आहे, कुठे इझी जातं, इथं इझी जातं. काय इझी जातं रे, कारण एकच अल्काइल ग्रुप आहे, इथं थोडं डिफिकल्ट आहे, इथं खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे या तिघांमध्ये जर विचार केला आपण, जो प्रायमरी अल्कोहोल आहे तो काय करतो, इझी H+ डोनेट करू शकतो ॲज कम्पेअर टू सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल. त्यामुळे जो प्रायमरी अल्कोहोल आहे त्याची ॲसिडिटी कशी आहे, जास्त आहे. आणि जो टर्शियरी अल्कोहोल आहे त्याची ॲसिडिटी कमी आहे, ॲसिडिक स्ट्रेंथ कमी आहे, कारण की त्याच्यामध्ये 3 अल्काइल ग्रुप आहेत आणि त्यामुळं H+ सहजासहजी रिलीज करणार नाहीत. त्यामुळे जो टर्शियरी अल्कोहोल आहे त्याची जे ॲसिडिक स्ट्रेंथ आहे ते कमी आहे, प्रायमरी अल्कोहोलची स्ट्रेंथ कशी आहे, जास्त आहे. तर हे त्याचं रिझन आहे. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. आता यामध्ये अजून एक फार महत्त्वाचा पॉईंट आहे. जर आपण वॉटर विचार केला, वॉटरचा, समजा हा वॉटरचं एक्झाम्पल घेतलं, ओके, हा वॉटर आहे. तर या वॉटरमध्ये काय होतं बघा, हा बाउंड ब्रेक होऊ शकतं, H+ रिलीज होऊ शकतं. H+ या ठिकाणी खूप इझी आहे. वॉटर काय करू शकतं, H+ पटकन रिलीज करू शकतं. का करू शकतं, कारण यामध्ये अल्काइल ग्रुप कुठलेही अटॅच नाहीत, प्लस हा इफेक्ट या ठिकाणी दाखवत नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन देणारी ग्रुप अटॅच नाहीत वॉटरला, त्यामुळे या ठिकाणी हा H+ पटकन रिलीज होऊ शकतं. त्यामुळे या तिघांपेक्षा जर विचार केला आपण, जो वॉटर आहे तो कसा आहे, मोर ॲसिडिक आहे. ॲक्च्युली वॉटरचा जर विचार केला आपण तर वॉटर कसं आहे, ॲम्पोटेरिक नेचर आहे. म्हणजे तो ॲसिडिक पण बिहेव करतं आणि बेसिक पण बिहेव करतं. वेगवेगळ्या कंडिशनमध्ये ते वेगवेगळं बिहेव करतं. पण या ठिकाणी जर ॲसिडिक नेचरचा विचार केला आपण तर वॉटर कसं आहे, मोर ॲसिडिक आहे ॲज कम्पेअर टू प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल. या तिन्ही अल्कोहोलपेक्षा वॉटरची ॲसिडिक स्ट्रेंथ कशी असणार आहे, जास्त असणार आहे. तर हा एक पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया. पुढची रिएक्शन आहे एस्टरिफिकेशन्स रिएक्शन्स. ओके, एस्टरिफिकेशन रिएक्शन आपल्याला बघायचं आहे. म्हणजे काय करायचं, आपल्याला एस्टर तयार करायचं आहे. तर एस्टरचं काय फंक्शन ग्रुप आहे रे, तर ॲक्च्युली जो एस्टर आहे तो कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. जर आपण ॲसिडचा जनरल फॉर्म्युला बघितला आपण तर काय आहे, RCOOH. तर हा कोण आहे, ॲसिड आहे. तर एस्टर कोण आहे, इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल. तर एस्टर कोण आहे, अल्कोहोलचा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे काय करू शकतो आपण, अल्कोहोलमधला जो H आहे तो रिमूव्ह करू शकतो आणि त्या ठिकाणी कुठला ग्रुप ॲड करू शकतो आपण, अल्काइल ग्रुप ॲड करू शकतो. म्हणजेच कसं बघा या ठिकाणी याप्रमाणे. म्हणजे एस्टर कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. कारण ॲसिडपासून आपण एस्टर तयार करू शकतो. H रिमूव्ह करायचं आणि काय ॲड करायचं, यामध्ये अल्काइल ग्रुप यामध्ये ॲड करू शकतो. ओके, हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. आता आपल्याला एस्टर तयार करायचं आहे. आता एस्टर कसं तयार करतात बघा. तर यामध्ये काय करायचं, ॲसिड घ्यायचं प्लस अल्कोहोल, या दोघांची रिॲक्शन करायचं आणि काय मिळतं, एस्टर मिळतं. म्हणजे ॲसिड आणि अल्कोहोलपासून एस्टर मिळतं आपल्याला, बरं आहे का. त्यानंतर कोणापासून मिळू शकतं अजून, त्यानंतर ॲसिड अनहायड्राइड प्लस अल्कोहोल यांच्यापासून पण एस्टर मिळवू शकतो आपण. ओके, त्यानंतर काय करू शकतो आपण, ॲसिटिल क्लोराईड
प्लस अल्कोहोल यापासून पण काय करू शकतो, एस्टर तयार करू शकतो. म्हणजे 3 कंपाऊंडपासून आपण एस्टर तयार करू शकतो. अल्कोहोल तिघांमध्ये कॉमन आहे, अल्कोहोल तर वापरावं लागेल आपल्याला. प्लस काय करावं लागेल, फक्त ॲसिड पासून करू शकतो, ॲसिड अनहायड्राइड पासून करू शकतो, ॲसिटिल क्लोराईड पासून पण तयार करू शकतो. बरं आहे का. तर हा यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एक्झाम्पल बघूया आपण. नंबर 1 बघूया, ॲसिड घेऊया. कोणता ॲसिड आहे हा, ॲसिटिक ॲसिड. बरं आहे का. त्याची रिॲक्शन करूया आपण. कोणाबरोबर करायची, अल्कोहोल बरोबर करूया. तर कोण आहे हा, इथाइल अल्कोहोल. या ठिकाणी काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO वापरायचं आहे यामध्ये, लक्षात ठेवा. ओके. आता यामध्ये कशी रिॲक्शन आहे बघा. तर काय होतं या ठिकाणी, हा ॲसिड आहे, हा अल्कोहोल आहे. अल्कोहोल थोडं मी अपोजिट लिहिलं आहे एकमेकांच्या. तर या दोघांमध्ये वॉटर रिमूव्ह होतं. काय होतं, रिमूव्ह होतं या ठिकाणी वॉटर, आणि काय मिळतं, एस्टर मिळतं. पण या ठिकाणी फार महत्त्वाचा पॉईंट आहे की वॉटर रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, समजा 2 पॉसिबिलिटी आहेत. एक हा OH रिमूव्ह करावा लागेल आणि इथला H रिमूव्ह करावा लागेल. हा वॉटर रिमूव्ह होऊ शकतो, किंवा असं होऊ शकतं इथला H आणि इथला OH. म्हणजे OH कुठला रिमूव्ह करायचा आहे, ॲसिडमधला OH रिमूव्ह करायचा आहे का अल्कोहोलमधला करायचा आहे, हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. तर एक पॉईंट लक्षात ठेवा की यामध्ये जे ॲसिड आहे, ॲसिडमधला OH रिमूव्ह करायचा आपल्याला, आणि अल्कोहोलमधलं काय रिमूव्ह करायचं आहे, H रिमूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर हे पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे ॲसिडमधला हा OH आणि इथला H हा रिमूव्ह करायचा आहे. म्हणजे हा काय रिमूव्ह होतं, वॉटर. काय मिळतं बघा रे, इथं लिहितो या ठिकाणी. ओके. हा ग्रुप आहे, हा रिमूव्ह होतो. म्हणजे हा ग्रुप जो आहे, हा ग्रुप अटॅच होतो, म्हणजे याप्रमाणे. प्लस काय रिमूव्ह होतं, वॉटर. ओके. याप्रमाणे रिॲक्शन आहे. आता या कंपाऊंडचं नाव द्यायचं आपल्याला. याचं नाव काय, इथाइल. इथाइल. हा ग्रुप कोण आहे रे, ॲसिटेट. म्हणजे इथाइल ॲसिटेट या कंपाऊंडचं नाव आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. आता यामध्ये बघा, मी तुम्हाला मागे सांगितलं ॲसिडमधला OH रिमूव्ह होणार आहे, अल्कोहोलमधला H रिमूव्ह होतो. आता हा कसं स्टडी केला, हा कसं ओळखलं की ॲसिडच OH करतोय, अल्कोहोल H करतोय, ऑपोजिट होऊ शकत नाही का. तर त्यामध्ये स्टडी करताना काय केलेलं आहे, तुम्हाला आयसोटोप माहीत असेल, आयसोटोप. तर ऑक्सिजनचे 3 आयसोटोप आहेत. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, मास 16, एकाच 17 आणि एकाच किती आहे, 18. तर ऑक्सिजन 3 आयसोटोप आहेत. आयसोटोप म्हणजे काय असेल, द ॲटम हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास. ॲटॉमिक नंबर सेम आहे आणि मास वेगळा असेल तर त्याला काय म्हणायचं, आयसोटोप म्हणायचं. आता या तिघांमध्ये ॲसिडमधला जो ऑक्सिजन घेतलेला आहे, ॲसिडमधला जो ऑक्सिजन आहे तो कसा आहे, नॉर्मल आहे, नॉर्मल ऑक्सिजन आहे. म्हणजे O16 आहे, म्हणजे हा वापरला आहे. आता जो ऑक्सिजन असतो हाच असतो नॉर्मल, पण अल्कोहोलमध्ये जो ऑक्सिजन वापरलेला आहे तो कसा आहे, O18 आहे, म्हणजे हा वापरलेला आहे. आणि हा कसा आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आहे, रेडिओ ॲक्टिव्ह. बरं आहे का, तो वापरलेला आहे. आणि ॲसिड आणि इथाइल अल्कोहोल त्यांनी मिक्स केलं, रिॲक्शन कंप्लीट केलं, आणि जो एस्टर आहे त्या एस्टरमध्ये त्यांनी चेक केलं, हा जो एस्टर आहे हा एस्टर, त्यामध्ये त्यांनी चेक केला की ऑक्सिजन कोणता आहे, नॉर्मल ऑक्सिजन आहे का हा रेडिओ ॲक्टिव्ह ऑक्सिजन आहे. तर त्यांना असं दिसून आलं
की हा जो ऑक्सिजन आहे तो कसा आहे, रेडिओ ॲक्टिव्ह ऑक्सिजन आहे. बरं आहे का. मग त्याच्यावर त्यांनी कन्क्लुजन काढलं की अल्कोहोलमधला फक्त एच रिमूव्ह होतो, कारण की जो ऑक्सिजन आहे तो आहे तसा एस्टरमध्ये आहे. बरं आहे का. आणि फक्त एच रिमूव्ह होतं. आणि जो ऑक्सिजन रिमूव्ह होणार आहे, वॉटरमध्ये चेक केलं त्याने की ऑक्सिजन कोणता आहे, तर कोणता आहे हा, O16, म्हणजे नॉर्मल ऑक्सिजन आहे. बरं आहे का. म्हणजे त्यांनी कन्क्लुजन काढलं की OH ॲसिडमधला रिमूव्ह होतो आणि H अल्कोहोलमधला रिमूव्ह होतो. तर याप्रमाणे स्टडी केलेली, एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि त्याच्यावर आपण ठरवू शकतो की ॲसिड OH रिमूव्ह करतं, अल्कोहोल H रिमूव्ह करतं. तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. बरं आहे का. त्यानंतर यामध्ये अजून एक पॉईंट आहे की ही रिॲक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. रिव्हर्सिबल म्हणजे रिॲक्शन फॉरवर्ड जाते प्लस बॅकवर्ड पण येते. त्यासाठी यामध्ये जे बाय प्रोडक्ट तयार झालेला आहे वॉटर, हा वॉटर, तर त्याला रिमूव्ह करणं फार महत्त्वाचं आहे. त्याला जर रिमूव्ह केलं आपण तर जे रिॲक्शन आहे ते रिव्हर्सिबल होणार नाही. जर आपण तो वॉटर आहे तसा ठेवला तर रिॲक्शन काय होऊ शकते, रिव्हर्सिबल होऊ शकते. त्यामुळे जो बाय प्रोडक्ट आहे तर रिमूव्ह करणं फार महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपण जे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलेला आहे तो काय मदत करतो रिॲक्शनला फॉरवर्डला जाण्यासाठी. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. तर हे झालं पहिलं एक्झाम्पल्स. अजून 2 एक्झाम्पल यामध्ये आपण घेऊया. सेकंड एक्झाम्पल घेऊया. तर कोण आहे हा, ॲसिड अनहायड्राइड. याची रिॲक्शन करायची आपल्याला कोणाबरोबर, अल्कोहोल बरोबर करूया. तर इट इज इथाइल अल्कोहोल. ओके. आता मगाशी सांगितलं तुम्हाला की अल्कोहोलमधलं काय रिमूव्ह होतं रे, हायड्रोजन रिमूव्ह होतं. म्हणजे अल्कोहोलमधला हा हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे. एक मिनिट आपण असं लिहूया, याप्रमाणे लिहूया आपण. ओके. म्हणजे यामधला हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि या ठिकाणी हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप, त्या ग्रुपच्या राईट साईडला हा जो ग्रुप आहे हा रिमूव्ह होतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे हा ग्रुप रिमूव्ह होता आणि इकडचा H. म्हणजे हा जो ब्रॅकेटमधला कंपाऊंड आहे, कोण कंपाऊंड आहे तो बघा बरं. हा जर H इथे अटॅच झाला तर कुठला कंपाऊंड आहे तो, कुठला कंपाऊंड तयार होऊ शकतो बघा, हा कंपाऊंड आहे. आणि हा हायड्रोजन जर इथे अटॅच झाला तर काय मिळतं, ॲसिटिक ॲसिड. ओके. प्लस हा ग्रुप जोडायचा या ग्रुपला, म्हणजेच मेन कंपाऊंड काय मिळतं बघा, हा कंपाऊंड मिळेल. काय नाव असणार या कंपाऊंडचं, इट्स अ इथाइल. आणि हा ग्रुप कुठला आहे, ॲसिटेट, इथाइल ॲसिटेट हा कंपाऊंड तुम्हाला मिळतो, प्लस ॲसिटिक ॲसिड्स. तर याप्रमाणे रिॲक्शन आहे. तर हे दुसरं एक्झाम्पल आहे की आपण काय करू शकतो, जो ॲसिड अनहायड्राइड आहे त्यापासून पण आपण काय तयार करू शकतो, एस्टर तयार करू शकतो. आणि मगाशी सांगितले की जो बाय प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे तो पटकन रिमूव्ह करायचा, अदरवाईज काय करतं, रिॲक्शन रिव्हर्सिबल होते. मग हा जो कंपाऊंड आहे पटकन रिमूव्ह करून टाकायचा. म्हणजे हे जे रिॲक्शन आहे ते इरिव्हर्सिबल राहते, रिव्हर्सिबल होत नाही. ओके. तर हे झालं दुसरं एक्झाम्पल्स. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण, नंबर 3. कोण आहे हा, ॲसिटिल क्लोराइड्स हा कंपाऊंड आहे. प्लस पुन्हा रिॲक्शन करायची रे, अल्कोहोल, इट्स अ इथाइल अल्कोहोल. पिरिडीन वापरायचं आहे यामध्ये कॅटलिस्ट. सेम रिॲक्शन आहे. मगाही सांगितलं काय होणार आहे या ठिकाणी, अल्कोहोलमधला H रिमूव्ह करायचं, फिक्स लक्षात ठेवायचं, अल्कोहोलमधला H
आता या कंपाऊंडमधला कुठला ग्रुप रिमूव्ह करायचा आहे, या ठिकाणी बघा कुठला केलेला आहे आपण, या CO नंतरचा पार्ट रिमूव्ह केला आपण, CO नंतरचा, इथं पण तसंच करायचं, CO नंतरचा पार्ट रिमूव्ह करायचा आहे, म्हणजे हा पार्ट रिमूव्ह करायचा आहे. बघा सेम आहे, हा ग्रुप सेम आहे, सेम आहे. आणि पहिली रिॲक्शन जी आहे त्यामध्ये पण सेम आहे. पहिली रिॲक्शन कोणती घेतली तरी आपण ॲसिड, एक मिनिट तुम्हाला रिॲक्शन दाखवतो ॲसिडमध्ये. त्यामध्ये काय केलं होतं आपण, हा ग्रुप रिमूव्ह केला होता, बरं आहे का, याप्रमाणे. मग या तिघांमध्ये जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला कॉमन दिसेल हा ग्रुप, बरं आहे का, CH3CO. त्याच्या पुढचा पार्ट रिमूव्ह करायचा आहे आणि अल्कोहोलमधला H फक्त रिमूव्ह करायचा आहे. मी तुमच्या लक्षात येईल रिॲक्शन्स. ओके, काय मिळेल या ठिकाणी बघा, हा जो ग्रुप आहे हा ग्रुप या ठिकाणी कार्बनला अटॅच होईल, म्हणजेच काय मिळतं बघा, प्लस प्लस काय रिमूव्ह होतं रे, हा HCl. या कंपाऊंडचं नाव काय असेल, इट इज इथाइल, इथाइल. आणि हा ग्रुप कुठला आहे, ॲसिटेट, इथाइल ॲसिटेट. आता या ठिकाणी जे पिरिडीन वापरलेला आहे आपण कॅटलिस्ट, तो काय करतो, जो HCl तयार झालेला आहे ॲज अ बाय प्रोडक्ट त्याला रिमूव्ह करतो. म्हणजे आपल्याला सेपरेट बाय प्रोडक्ट रिमूव्ह करण्याची गरज नाही. आता आपण दोन रिॲक्शनमध्ये काय केलं होतं, पहिल्या दोन रिॲक्शनमध्ये, पहिल्यामध्ये वॉटर मिळालं होतं, दुसऱ्यामध्ये ॲसिटिक ॲसिड बाय प्रोडक्ट, ते आपल्याला रिमूव्ह करावं लागतं सेपरेटली. पण या रिॲक्शनमध्ये आपल्याला सेपरेटली HCl रिमूव्ह करण्याची गरज नाही, कारण की यामध्ये जो पिरिडीन वापरलेला आहे ॲज अ कॅटलिस्ट तो काय करतो, त्या HClला रिमूव्ह करतो. त्यामुळे ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कशी आहे, इरिव्हर्सिबल आहे, कारण यामध्ये आपण पिरिडीन वापरलेला आहे. आता त्याला ॲक्च्युली कसं रिमूव्ह करतं बघा, जे पिरिडीन आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, याप्रमाणे असेल पिरिडीन्स. तर हा पिरिडीन आहे, अल्टरनेट डबल बॉन्ड असते यामध्ये, आणि इथं लोन पेअर आहे, तर इट इज अ पिरिडीन्स. आणि तो काय करतो, हा जो HCl आहे हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह चार्ज आहे, त्याला कंबाईन होतो. हा निगेटिव्ह चार्ज आहे पॉझिटिव्ह Hला कंबाईन करतो, म्हणजे HCl वर कंबाईन करतं आणि त्याला रिमूव्ह करण्याचं काम करतं. तर अशा प्रकारे जो पिरिडीन आहे तो फार महत्त्वाचा रोल आहे, की जे बाय प्रोडक्ट तयार झालेला आहे HCl त्याला ते रिमूव्ह करण्याचं काम करतं, आणि हे जे रिॲक्शन आहे ते फॉरवर्ड डायरेक्शनला प्रोसीड करतं. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, जे एस्टरिफिकेशन रिॲक्शन आहे ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. तर बघा, जे ॲसिडिक प्रॉपर्टी आपण बघत आहे, केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कोहोल बघत आहे, त्यामध्ये आपण बरेच काही टेस्ट केलेले आहेत. पहिली टेस्ट आहे टेस्ट विथ लिटमस पेपर, दुसरी आहे रिॲक्शन विथ बेस, तिसरी आहे ल्युकास रिएजंट्स, ॲसिडिक स्ट्रेंथ पण आपण त्या ठिकाणी चेक केलेला आहे, आणि एस्टरिफिकेशन रिॲक्शन आपण कंप्लीट केलेला आहे. आता राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.